तर मंडळी आपण जातोय आता परड्यामध्ये. इकडे बाजूला इकडे परडा आहे यांचा. इथे अननस आहेत. आता बघूया. चिखल आहे. अरे बाबा, इकडे अननस आहेत. इकडे सगळी छोटी फलटण बघा. अननस काढू केला. अननस तर मंडळी आम्ही काल आलेलो सोनवडे गावात, जो की कुडाळ तालुक्यात येतात. आणि माझ्यासोबत छोटी फलटण आहे. आम्ही आता अननस काढू केलो यांच्या परड्यात आहो. ए हाय करा रे. छोटी फलटण आमची. तुझं नाव काय आता? सानिका. आणि हो आमचं दक्ष. आम्ही इथं आता परड्यात आहो. सानिकांच्या परड्यात दिला. आता आम्ही अननस काढणार आहोत. इकडे अननस शोधता आहो. गावतो त्या बघूया. इकडे लिंबाचं झाड आहे. सानिका दाखवता तुमका लिंबू बघा. सानिका लिंबू दाखव. बघूया दाखव. हो लिंबू. इकडे पण इकडे अननस आहेत. एक मिनिट. बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर आमका अननस भेटला इकडे परड्यात. अननस तर म्हणलं या असा अननस की परड्यात आमका भेटला बघा. असा अननस असता. आणि आता आम्ही आता घराकडे नेतात. नमस्कार मंडळी, मी योगेश गाडी कोकण प्रवास या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आत्ता आपण उभे आहोत सोनवडे टेमवडे येथे. आणि ही सगळी फलटण आहे. आणि या फलटणबरोबर आपण धबधब्यावर जाणार आहोत. हे बोलते तिकडे धबधबा आहे, तो बघायला जाणार आहोत. आणि सोनवडे गाव कसा दिसतो याचं आज आपण शूट करणार आहोत. आणि सोनवडे गावच्या भटकंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, तुमचा जास्त न वेळ घेता आपण जाऊया आता धबधब्याजवळ.
मंडळी फायनली आपण दुर्गानगर इथे आलेलो आहोत आणि आता इथून चालत जायचं आहे. इथे आपण या गाड्या लावल्या आहेत तिकडे बघा आणि इथून आपण आता चालत जाणार त्या धबधब्याजवळ. तर चला बघूया किती मजा येते ते. तर मंडळी इकडे एक बोरवेल लागली आहे बघा. बोरवेल खोदली गेली आहे एवढ्या उंचावर आणि ते पाणी लागलं आहे. आणि हे पाणी इकडे सोनवडे गावात एक पवारवाडी आहे तिकडे हे पाणी जातं. किती उंचावर आहे तुम्हाला दाखवतो. हा डोंगर बघा. आपण उंचावर आहोत. जवळपास किती उंची असेल ही? 500-1000 फुटाच्या खाली गाव आहे आणि एवढ्या उंचावर ही बोरवेल लागली आहे इकडे बघा. आणि हे पाणी सगळं पवारवाडीला इकडून दिलं जातं. लाईट बिल पण कमी आहे त्यांचा. तर मंडळी आत्ता आपण जाणार आहोत या फलटणसोबत धबधब्याजवळ. चला इथून पायी चालत जायचं आहे. तर मंडळी आपण आता चालतो आहोत. तर फायनली मंडळी आपण आता धबधब्यापासून पोहोचलो आहोत. आता इथून खाली उतरायचं आहे आपल्याला. थांब आहे ते. तर मंडळी आपण आता धबधब्याजवळ आलो आहोत आणि पाण्याला फोर्स पण भरपूर आहे आणि बुळबुळीत झालं इकडे. त्यामुळे पाय टिकवत नाही तिकडे. खूप मजा येते इकडे. तुम्हाला पण मजा येत असणार. तर बघा इकडे पाठी धबधबा आहे. हा छोटा आहे पण खूप मजा येते. इकडनं काही ऑसम व्ह्यू दिसतोय बघा. हा सोनवडे गावचा आहे नजारा आणि हे पाणी जातं आहे बघा. खाली जाते धबधब्याचं पाणी. आपल्याला इकडनं जायचं आहे बघा. ही वाट आहे. या वाटेने जातोय आता. तर फायनली मंडळी आपण या धबधब्याजवळ पोहोचलो आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही धबधबा. हा सोनवडे गावचा धबधबा आहे. खूप अवघड वाट आहे इकडनं यायला पण खूप भारी वाटतं आहे. तुम्हाला पण मजा येत असणार. चला आपण आता धबधब्याचा आनंद घेऊया. आजूबाजूचा परिसर बघा. फोटो काढा ना.
तर मंडळी हा सोनवडे गावचा दुर्लक्षित धबधबा आहे. जर इकडचे सोनवडे गावचे जर कोण बघत असतील ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीचे लोक, तर हा धबधबा डेव्हलप करा. इकडे थोडी अरुंद वाट आहे, इकडनं येण्या जाण्यासाठी त्रास होतो. तर ती वाट केली तर हा धबधबा खूप डेव्हलप होऊ शकतो. पर्यटक इथे येऊ शकतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा धबधबा खूप महत्त्वाचा आहे. बघा, खूप मस्त धबधबा आहे. खूप मजा आली आम्हाला इकडे. तर मंडळी आता धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आपण आता उतरतोय. किती कसरत करावी लागते बघा. सोनवडे गाव, आजूबाजूचा परिसर आणि धबधबा इथे आपण आता मजा केली. तर व्हिडिओ आवडल्यास आणि भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.